नमस्कार मित्रांनो. भारतात सध्या 44 म्युच्युअल फंड कंपन्या आहेत आणि या 44 म्युच्युअल फंड कंपन्यांचे 2500 फंड सध्या बाजारात आहेत. आता या 2500 फंडपैकी आपण कुठला निवडायचा, आपल्यासाठी कोणता बेस्ट आहे हे कसं समजणार? किंवा तुमचा म्युच्युअल फंड सल्लागार तुम्हाला कशा पद्धतीनं फंड चूज करून देतोय? आता तुम्हाला पण हेच जर शिकायचं असेल की फंड कसा निवडायचा किंवा कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत फंड निवडताना, तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहे की हा फंड निवडायचा कसा. तुम्ही कसं निवडताय विचार करा. नसेल समजत तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, वळूया आजच्या विषयाकडे. माझा पहिला सल्ला आहे तुमच्यासाठी, तुम्ही जरी फंड निवडू शकत असला किंवा हा माझा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही जरी शक्य असेल तुम्हाला फंड निवडणं, तरीसुद्धा तुमच्या म्युच्युअल फंड सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कारण असं आहे की एक व्हिडिओ बघून तुम्ही काही एक्सपर्ट लगेच होणार नाही आहे आणि तुमच्या म्युच्युअल फंड सल्लागाराची एक्सपर्टीज ही गोष्ट वेगळी आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा तर फंड निवडताना पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे म्हणजे ती तुमचा गुंतवणुकीचा कालावधी. म्हणजे तुमच्या गुंतवणुकीला एक टार्गेट असलं पाहिजे. म्हणजे मी ही जी गुंतवणूक करायला लागलो आहे ती बाबा 5 वर्षासाठी आहे. मी घर घेण्यासाठी गुंतवणूक करालो आहे, मी कार घेण्यासाठी गुंतवणूक करायला लागलो आहे, मी मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करालो आहे, मी मुलांच्या लग्नासाठी गुंतवणूक करायला लागलो आहे किंवा मी रिटायरमेंटसाठी गुंतवणूक करालो आहे. तर ह्या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे वेगवेगळा कालावधी असणार आहे. कुणाकडे 5 वर्ष असतील, कुणाकडे 10 वर्ष असतील, कुणाकडे 20 वर्ष असतील. कोण आत्ता नुसतीच नोकरी लागलेला व्यक्ती असेल त्याच्याकडे अजून 25 वर्ष असतील, 30 वर्ष असतील, 40 वर्ष असतील. तुम्ही ठरवायचं आहे की तुमच्याकडे किती कालावधी आहे आणि तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी गुंतवणूक करायला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा जर कालावधी आणि ह्याचा विचार केला तर तुम्ही ह्याच्यामध्ये रिस्क घेऊ शकताय की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. तुम्ही ठरवायचं आहे की तुम्ही किती रिस्क घेऊ शकताय. तुम्ही बघू शकताय प्रॉफिट झालेला, तुम्ही बघू शकताय का लॉस झालेला, हे तुम्हीच ठरवू शकणार आहे स्वतःसाठी. समजा उदाहरणार्थ ज्याला रिटायरमेंट आहे उद्या, जो उद्या रिटायर होणार आहे तो जास्त रिस्क घेऊ शकत नाही. पण ज्याचं वय 25 आहे, 30 आहे, 40 आहे तो रिस्क घेऊ शकतो कारण त्याकडे 20 वर्षे, 25 वर्षे, 30 वर्षे आहेत. बरोबर. तर अशा पद्धतीनं रिस्क तुम्ही तुमची ठरवायचे. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय राहिला फंड. आता फंड कसा निवडायचा. बरोबर. आपण काय करतोय सुरुवातीला पहिल्यांदा तर बघतोय गेल्या वर्षी किती रिटर्न दिला आहे. जर ज्यानं रिटर्न चांगला दिला आहे तो निवडतोय. समजा एखाद्या वेळेला आपण आधीच फंड निवडलेला असेल आणि तो फंड जर परफॉर्म करत नसेल तर काय करतोय, लगेच तो बदलतोय, दुसरा घेतोय. तर असं करणं चुकीचं आहे. आपल्याला काय केलं पाहिजे, तर आपल्याला साजेसा असा फंड निवडता आला पाहिजे. बरोबर. आता बघूया लाईव्हमध्ये, आपण डेमोमध्ये बघूया की फंड निवडताना काय काय शोधायचं. गुगल करूया. जर तुम्ही गुगलला पहिलाच फंड आपल्याकडे आहे ICICIचा इक्विटी अँड डेब्ट फंड आपण शोधायला लागलो आहे. तर इथं जाऊया आपण. मनी कंट्रोलला पण चांगली माहिती मिळते, व्हॅल्यू रिसर्चला पण चांगली माहिती मिळते. त्यानंतर आपण शोधूया जाऊया आपण पहिल्यांदा इकॉनॉमिक्स टाइम्सला. ET नाऊ ऐकलं असेल. तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे बघा. आता आपल्याला शोधायचं आहे काय काय गोष्टी बघायच्या आहेत. त्यात भरपूर काय 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 दिले बघा. बरोबर. आपण फंड निवडत असताना काय बघायचं तर बघायचं आपण बघा. तर पहिली गोष्ट तर बघायची आहे सगळ्यात महत्त्वाची आपण, ती म्हणजे क्रिसिल रँक स्कीमचं रेटिंग किती आहे. 4%, 5% पहिल्यांदा तर असायला पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट महत्त्वाची बघायची आहे आपण, तर याचा एक्सपेन्स रेशो. काही थोडी लोक एक्सपेन्स रेशोज बघतात, दुसरं काही बघतच नाहीत. तर असं व्हायला नको. त्यानंतर आपण बघायचं आहे फंड साईज. ठीक आहे. आता एक्सपेन्स रेशो किती असायला पाहिजे, तर कॅटेगरीपेक्षा कमी असायला पाहिजे. ह्या फंडचा कॅटेगरी बघा ॲव्हरेज आहे 2.04 आणि हा फंड आहे 1.65 म्हणजे कॅटेगरीपेक्षा कमी आहे. फंड साईज बघा, तर फंड साईज आहे 29,816 कोटी. बरोबर. 29,816 कोटी म्हणजे काय, खूप मोठा फंड आहे. बरोबर. आता खूप मोठा जो फंड आहे तर आपण फंड निवडत असताना मोठाच फंड असायला पाहिजे. 100 कोटी, 200 कोटी, 500 कोटी नको. 1000 कोटी, 2000 कोटी, 4000, 5000, 10,000 कोटी, मोठे मोठे फंड निवडा. शक्यतो मोठे फंडना प्रेफर करा. ठीक आहे. त्याच्या पुढे जाऊया. तर आपल्याला इथं बघायचं आता पुढं, तर याचा रिटर्न बघूया कशा पद्धतीने ट्रेलिंग रिटर्न्स आहेत बघा याचे. तर इथं चेक केला तुम्ही तर लक्षात येईल की 3 वर्षाचा रिटर्न, 1 वर्षाचा रिटर्न, 5 वर्षाचा रिटर्न. बरोबर. आता ही रिटर्न बघत असताना आपण फक्त 1 वर्षाचा रिटर्न बघायला नको. ठीक आहे. तर आपण बघत असताना रिटर्न बघितला पाहिजे 5 वर्षाचा, 10 वर्षाचा, 20 वर्षाचा. आणि काय महत्त्वाचं आहे तर फंड 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे. ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे
तर त्या कॅटेगरीचं ॲव्हरेज जे आहे त्या ॲव्हरेजपेक्षा आपल्या फंडनं परफॉर्मन्स चांगला केला पाहिजे. 1 वर्षाचं रिटर्न बघा, ॲन्युअलाइज रिटर्न आहे 30% आणि ह्या कॅटेगरीचा रिटर्न आहे 23%. म्हणजे हा फंड चांगला परफॉर्म करतो, हे लक्ष द्यायला पाहिजे तुमच्या. बरोबर आहे. अशा पद्धतीनं आता याचा बेंचमार्क आहे तो पण आपण चेक केला पाहिजे आणि बेंचमार्कचं कंपॅरिझन ह्याच्यासोबत बघितलं पाहिजे. बघा, तर बेंचमार्कचं कंपॅरिझन बघितलं तर ह्या फंडचं रिटर्न आहे 10.45% आणि बेंचमार्क आहे 8.87. म्हणजे ह्या बेंचमार्कपेक्षा तुमचा हा फंड रिटर्नमध्ये चांगलं देत रिटर्न असला पाहिजे, तर हा तुमचा फंड तुम्ही चूज करा. ठीक आहे. पुढे जाऊया. याच्यामध्ये पोर्टफोलिओ. आता हा फंड काय आहे, इक्विटी आणि डेब्ट प्रकारचा आहे, म्हणजे हायब्रिड प्रकारचा फंड आहे. तर हा हायब्रिड प्रकारचा फंड चूज करत असताना आपण हे बघितलं पाहिजे की व्हॅल्युएशन कुठं कुठं यांनी गुंतवणूक केलेली आहे. बघा, इक्विटीमध्ये केलेली आहे किती, 71%, डेब्टमध्ये आहे 17% आणि ऑदरमध्ये आहे 11%. बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही हे निवडलं पाहिजे. जेव्हा पुढे आता याच्या पुढे अजून काय बघायचं आहे आपल्याला, तर रिस्क ॲनालिसिस पण बघितला पाहिजे. ठीक आहे. रिस्क रेशोज बघा, हे 2, 3, 4, 5 रेशो आहेत. महत्त्वाचे 2-3 मी सांगतो तुम्हाला. महत्त्वाचे 2-3 रेशो आहेत. पहिला तर आहे स्टँडर्ड डेव्हिएशन. हा काय सांगतोय, तर व्हॉलेटिलिटी सांगतो की हा फंड किती व्हॉलेटाईल आहे. तर याचं कंपॅरिझन कशाशी केलं बघा, कॅटेगरीचा ॲव्हरेज आणि तुमचा फंड. कॅटेगरीचा ॲव्हरेजपेक्षा हा फंड काय असायला पाहिजे, व्हॉलेटिलिटी कमी असली पाहिजे. आता इथं व्हॉलेटिलिटी किती आहे, 10.40 आणि इथं किती आहे, 11.28. म्हणजे हा फंड जरासा जास्त व्हॉलेटाईल झालेला आहे. दुसरी गोष्ट बघितली पाहिजे आपण, बिटा. हा बिटा जो आहे तो बिटा आपण बघितला पाहिजे. तर कॅटेगरी ॲव्हरेज आहे याचं 0.78 आणि फंडचा ॲव्हरेज आहे 0.79. हा पण व्हॉलेटिलिटी सांगतोय. कुणाशी कंपॅरिझन करतोय हा, तर आपला जो फंड आहे त्या आपला जो बेंचमार्क आहे त्या बेंचमार्कसोबत ह्याचं कंपॅरिझन होते आणि बिटा निघतोय. आता बिटा 1 पॉईंटनंच फक्त वरती आहे. बरोबर. पुढं जाऊया. हा दुसरा महत्त्वाचा पार्ट बघितला पाहिजे आपण, शार्पी रेशो. तर शार्पी रेशो बघा, तर बेटर रिस्क ॲडजस्टमेंट रिटर्न्स. म्हणजे हा फंड रिटर्न मिळवण्यासाठी किती रिस्क घेतोय. बरोबर. तर हे आपण बघितलं पाहिजे. इथं पण आपल्याला ग्रीनमध्ये दाखवते, त्यामुळे हा पण फंड हे चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. तर ह्या आपण गोष्टी आपण चेक केल्या पाहिजेत. त्याच्या पुढं आपण काय चेक केलं पाहिजे, तर पियर कंपॅरिझन केलं पाहिजे की ह्या फंडसोबतच दुसरे कुठले फंड आहेत जे चांगलं परफॉर्म करतात. पियर कंपॅरिझन बघा, पियर कंपॅरिझनमध्ये स्कीमचं नाव, वेगवेगळ्या स्कीम आहेत. HDFC आहे, बडोदा आहे, क्वांट आहे, SBI आहे. तर यांचं रिटर्नचं आपण कंपॅरिझन करू शकतोय. याचं काय आहे बघा, 1 महिन्यापासून 5 वर्षापर्यंतचं रिटर्नचं कंपॅरिझन इथं करून दाखवलं आहे. बघा, रेटिंग बघा, सगळे जवळपास 4 स्टार किंवा 5 स्टार फंड आहे. तुम्ही शोधत असताना 4 स्टार किंवा 5 स्टार याचा NAV पण इथं दाखवलेला आहे. NAV पण तुम्ही चेक करू शकता यांचं. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट बघायची आहे, तुम्ही काय बघायचं आहे, तर त्यानंतर तुम्ही बघायचा आहे ह्याचा रिटर्न, ह्यानंतर बघायचं आहे तुम्ही याचा स्टॉकचं होल्डिंग. म्हणजे हा फंड कुठं कुठे गुंतवणूक करतोय. तर हा फंड कुठं कुठे गुंतवणूक करतो इथं दाखवले बघा. NTPCमध्ये किती टक्के ॲसेट आहे, ICICIमध्ये किती टक्के ॲसेट आहे, भारतीय एअरटेलमध्ये किती टक्के आहे. बरोबर. अशा पद्धतीनं हे तुम्ही चेक करायचं आहे. आणि याचा PE किती आहे, EPS किती आहे, या प्रत्येक स्टॉकचा रिटर्न किती आहे, ह्या प्रत्येक स्टॉकचा रिटर्न किती आहे हे पण इथं दाखवलं आहे. ह्या गोष्टी तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. ह्याच्याकडं ह्या फंडमध्ये कुठले स्टॉक आहेत आणि ह्या कुठल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करतो आणि त्यांचे रिटर्न कसे आहेत ह्याचं आता इथं टॉपचे दाखवल्यात. पण ह्याच्यापेक्षा अजून जास्त मोठा पोर्टफोलिओ असतो यांचा, तर हे पण आपण इन डिटेल पूर्णपणे चेक करू शकतो. बघा, 121 स्टॉक आहेत इथं दाखवले. बरोबर. तर हे 121च्या 121चा इन डिटेल पोर्टफोलिओ आपण चेक करू शकत असतोय. ठीक आहे. पुढे जाऊयात. आता ह्यानंतर महत्त्वाचं काय आहे, ह्या फंडबद्दलची आपण माहिती बघितली. या फंडबद्दल आपण फक्त रिटर्न न विचार करता बाकीच्या गोष्टी ह्या आपण सगळ्या चेक केलेल्या आहेत. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण काय बघायचं आहे, तर ह्या फंडची माहिती बघितली, तर ह्याच्यानंतर काय बघायचं आहे, तर आपण AMC. आता ही AMC आपण का निवडली, हा ICICIच का निवडायला लागलो आहे किंवा SBIच का निवडायला लागलो हे पण आपण ठरवायचं आहे. SBI का निवडायचं आणि ICICI का निवडायचं. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण जो फंड निवडला आहे त्याचा फंड मॅनेजर कोण आहेत बघितलं पाहिजे. ठीक आहे. आता ह्या फंड मॅनेजर ह्यांच्याकडे 3-4 फंड मॅनेजर आहेत बघा. शंकर नरेन, मनीष बंटिया, मित्तुल, निखिल, श्री शर्मा असे. आता हेच फंड मॅनेजर कुठले फंड मॅनेज करतात इथं दाखवले बघा. शंकर नरेन, मनीष बंटिया. तर यांच्याकडं शंकर नरेन सरांचं बघा, यांचं रेटिंग बघितलं तर हे जे फंड मॅनेज करतात त्यांचं रेटिंग बघा
1 2 3 4 5 6 फंड आहेत, सगळे 4 स्टार 5 स्टार फंड आहेत. यांच्याकडे किती पैसे मॅनेज करतात बघा. हे ॲसेट्स इन करोडमध्ये दाखवले बघा. हे बघा एवढे पैसे हे शंकर नरेन ॲसेट वापरत आहेत. याचं रिटर्न बघा त्यांनी किती दिलेत वार्षिक, बरोबर. तर ह्या गोष्टी पण आपण बघितल्या पाहिजे. हे जे फंड मॅनेजर आहेत ह्यांचं ट्रॅक रेकॉर्ड बघितलं पाहिजे. हे सर मनीष सर आहेत, त्यांनी हे 20 फंड मॅनेज करत आहेत. श्री शर्मा फंड आहेत ते 6 फंड मॅनेज करत आहेत. बघा यांचे फंड बघा, 6 पैकी 5 फंड असे आहेत की जे 4 स्टारच्या वरती आहेत. ही गोष्ट आपण नेहमी बघितली पाहिजे, बरोबर. तर ह्या रिलेटेड ही गोष्ट आपण बघितली पाहिजे. फंड मॅनेजर बघितला पाहिजे. या फंड मॅनेजर्स नंतर आपण बघितलं पाहिजे की AMCची काय पोझिशन आहे. AMC कमीत कमी 5 वर्ष जुनी असायला पाहिजे. असं पण काही नाही, पण शक्यतो आपण चांगलं निवडताना चांगलेच घेऊया. तर 5 वर्ष जुनी असली पाहिजे. फंड मॅनेजर पण जुने असले पाहिजेत, त्यांच्याकडे मोठा एक्सपिरियन्स असला पाहिजे. आता कंपनी निवडत असताना AMC निवडत असताना दुसरी महत्त्वाची गोष्ट येते ब्रँड व्हॅल्यू. आता आपण हा ICICI बघायला लागलो आहे. आता HDFC मोठा ब्रँड चांगला आहे, SBI चांगला ब्रँड आहे याच्यामधला. तसं तुम्हाला जो ब्रँड चांगला वाटतो त्याचं ब्रँड व्हॅल्यू तुम्हाला वाटते की चांगला आहे, ते पण तुम्ही फंड निवडू शकताय. उदाहरणार्थ टाटा आहे, LIC आहे, UTI आहे. तर यांचं ट्रॅक रेकॉर्ड आपण कसं बघणार आहे किंवा ह्यांच्याकडं काय पोझिशन आहे, परिस्थिती आहे, हे पण आपण बघू शकणार आहे. तर इथं पलीकडे जाऊया आपण. तर टॉप AMC मी शोधले बघा इथं. तर ह्या टॉप AMCचं बऱ्यापैकी तुम्हाला इथं ट्रॅक रेकॉर्ड समजेल. तर कुठली सगळ्यात मोठी कंपनी आहे, तर SBI म्युच्युअल फंड सगळ्यात मोठी कंपनी आहे बघा. ठीक आहे, SBI म्युच्युअल फंड 8,28,312.38 कोटी रुपये ह्या कंपनीकडे आहेत सध्या, बरोबर. यांच्याकडे 113 स्कीम आहेत, बरोबर. आणि ह्या 113 पैकी 83 जे फंड आहेत ते बेंचमार्कला बीट करतायत. महत्त्वाचा विषय लक्षात घ्या, 73% फंड आहेत यांचे जे बेंचमार्कला बीट करतात. त्याच्यापेक्षा चांगला वर्किंग दिले बघा ICICIनं. 95 फंड आहेत 119 पैकी जे 4 स्टार किंवा बेंचमार्कला बीट करायला लागले, बरोबर. 79%. आता जसं आपण बघू इकडं खाली जसं जसं जाऊ, जसं जसं आपण वरून खाली यायला लागलो आहे तसं तसं तुम्ही बघायला लागला तर जवळपास काय आहे विषय. तर इथं बघा काही कंपन्या आहेत त्या 100% पण आहेत. 5 फंड आहेत पारंपरिक, 5 फंड आहेत पण 100%. इथं क्वांट 96%, बरोबर. महिंद्रा मनोलाईफ 95%, बरोबर. तर ह्या पद्धतीनं यांनी मेंटेन केलं आहे. तर मेंटेन केलं याचा अर्थ काय आहे, याचे जर व्हॅल्युएशन पण बघितला तुम्ही, यांच्यामध्ये AUM जर बघितला तर AUM पण छोटे आहेत यांचे बघा. हे जे AUM आहेत ते छोटे आहेत. आणि SBIचा AUM बघा 8,28,000. आणि हे फंड किती आहेत 31,000, 32,000, 24,000, 12,000, बरोबर. मी नेहमी म्हणतोय जेवढा फंड छोटा तेवढे हँडल करायला इझी असतं, जेवढा फंड मोठा तेवढा हँडल करायला अवघड असतं. तर त्या पद्धतीनं आपण मोठे ब्रँड्स किंवा मोठे ह्या सगळ्या गोष्टी आपण चेक करून मगच फंड आपण निवडू शकतोय. लक्षात घ्या. बघा आपण काय काय बघितलं बघा. पहिल्यांदा तर आपण रिस्क ठरवणार, मग आपण किती रक्कम टाकणार आहे ते ठरवणार, आपलं स्वतःचं रिस्क प्रोफाईल ठरवणार, त्यानंतर आपण फंड ठरवणार आणि त्यानंतर आपण AMC ठरवणार, बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ठरवणार आहे आणि मग ह्याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे, एक चांगला फंड मिळणार आहे. आता तुम्हाला जर वाटत असेल की मी एकच फंड निवडणार नाही आहे, बरेच फंड निवडणार आहे, कारण माझ्याकडं मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे मोठी 10,000, 50,000, 25,000, तर मी किती फंड घ्यायचे. तर हे किती फंड घ्यायचे याच्यावर आपण पुढचा व्हिडिओ बघणार आहे, तो तुम्ही नक्की बघा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.